सगळ्यांना जय भीम। कशा तुम्ही? ठीकच असाल? मी पण ठीकच आहे। आज आमच्या ह्या चिमुकलीचं लग्न आहे, त्या निमित्तानं आम्ही घरी ठेवलं आहे, छोटीशी पूजा ठेवली आहे। तिला सगळ्यांनी आशीर्वाद द्यावं म्हणून छोटीशी पूजा। ओपनायिको पंचतन वेदितव्यो विरोहिति ब्रह्मं जीवित पर्यंत शरणं गच्छामि एष धम्मा। सगळ्यांनी म्हटलं मला ग्रुप फोटो काढून घे, मग मी फोटो काढ। लगेच पूजा खतम झाल्यानंतर लगेच ठेवलं प्रोग्राम। एंगेजमेंटचा प्रोग्राम ठेवलेला आहे मित्रांनो, कारण की वेळ नव्हता आणि एका महिन्यामध्ये लग्न जुळलं, त्याच्यामुळे एकाच दिवशी सगळं ठरलं होतं। आता एंगेजमेंटचा कार्यक्रम सुरू आहे। खुशबू हिंदीमध्ये खुशबू म्हणतो, मराठी काय द्रव्य म्हणू शकता, काहीतरी म्हणा। तर बुद्ध म्हणतात की मी माझं जीवन या अगरबत्तीच्या सुगंधासारखं शिलाचं आचरण करून मी माझं जीवन सुगंधित करेन। पुष्प याचा अर्थ की जीवन हे पुष्पासारखं आहे। हे म्हणते जी आता आपल्याला थोडं भाषणाद्वारे सांगतील काहीतरी आपल्या जीवनावर आधारित वगैरे, की माझं जीवन आनंदित जगेल आणि पुष्पाकडून ती एक कथा वगैरे सांगत राहतात आणि परत एवढं सांगत राहतात की ते थांबण्याचं नावच नाही घेत आणि त्यांना टायमिंग वायमिंग काही समजत नाही। आणि तिकडले लोक एवढे घाई करत होते की आम्हाला लवकर जायचं आहे, परत आमच्याकडे सायंकाळी कार्यक्रम पण आहे, आमच्याकडे पण परत कार्यक्रम आहेत, पण हे आपलंच सांगत होते की असं करा तुम्ही, तसं करा तसं करा। आणि त्यावेळेस सगळे हो होच म्हणतात, नाही म्हणणार तर नाही, सगळ्यांना ऐकावंच लागते, कारण की ते म्हणते की पडतात। म्हणून सगळ्यांनी त्यांचं ऐकलेलं आहे आणि तुम्ही पण ऐका, मी पण ऐकत आहे। सांगा कमेंटमध्ये म्हणते जी कसे काय बोलत आहेत काय नाही, आणि कसे वाटले म्हणते जी वगैरे सांगा तुम्ही आम्हाला। सुगंधित म्हणजे मुसलमान लोक काय करतात, अत्तर लावून देतात, ते आचरण चांगलं लावू नाही तर नको राव, अत्तर लावलं की भैया सही आहे। पण बुद्धानं तसं नाही म्हणलं, केवळ अत्तर लावल्याने होणार नाही, तर दोघं आचरण करतील। आचरण हे सर्वात चांगलं अत्तर आहे। अत्तर नाही लावलं तरी माणूस सुगंधित दिसते, त्याचे आचरण आहे। हे दोघं आपण यांना आशीर्वाद देणार आहोत, हे जर आचरणच चांगलं नाही करतील तर आपला आशीर्वाद लागेल का त्यांना? नाही लागत। आपला आशीर्वाद त्यांनाच लागते जे आचरण करतात, नाही का? आपण आपल्या मुलांना आपला मुलगा काऊन म्हणतो? कारण ते आपल्यासारखे वागतात, नाही का? भलत्यालाच म्हणतो का आपण आपला मुलगा? नाही म्हणत, पण छत्री आहोत आपण। तसेच हे दोघंही आपल्या जीवनात म्हणजे आचरण चांगलं करतील आणि वारंवार आपल्या घरी आम्हाला बोलवतील। वेगवेगळे कार्यक्रम आहेत, वाढदिवसाचे आहेत, असे आहेत तसे आहेत, नाही का? तर आणखी आपलं जे नातं आहे ते काय होईल, घनिष्ठ। एंगेजमेंट रिंग आलेली आहे, हे आमच्या जावेची रिंग आहे, हे आमच्या काजलची रिंग आहे बघा। आणि आता एंगेजमेंटचा कार्यक्रम सुरू आहे, दोघं एकामेकाला रिंग घालून देतील। चेहरा तिकडे दाखवून द्या सर्वांना, हे बघून घ्या, यांचं आता साक्षगंध आहे, थोड्या वेळात झालंच आता 80%। आणि उद्या सर्वांना लग्नाचं सुद्धा निमंत्रण आहे। आज जास्त जेवण करू नका, तब्येतीची काळजी घ्या। आज जेवून घ्या दोघं। पहिल्या साधूच्या वेळी वधू वराला अंगठी आणि मिठाई बी घेऊन या। मिठाई आणली का? पहिल्या साधूच्या वेळेस अंगठी आणि मिठाईची आरती, मिठाई साखर द्या आणि अंगठी, आणि तिसऱ्या साधूच्या वेळेस आपण प्रसाद काहीतरी आणलं का? मिठाई नाही तर मग ते आपल्याकडे प्रसाद आहे, आपल्याकडला प्रसाद। नाही ते प्रसादच, जिलेबी आहे का? जिलेबी आहे, भजी आहे, व्हिडिओ शूटिंग सुरू आहे। जिलेबी भजी छान आहे। आमची चिमुकली तयार झाली आहे, हळदीचा प्रोग्राम
असल्यामुळे ही थोडीशी बघा फिर तयार कर झाली. जरा कशी तू. वाटत आहे आमची Activities चिमुकली? छान दिसत आहे ना, छान तयारी केलेली आहे मित्रांनो. ती तयारी मीच करून दिली आहे. बघा तुम्ही, तुम्हाला कर हा, आवडेल step तर जसं सांगा केलं कमेंट तर मध्ये मेहंदी मी वगैरे कशी पूर्ण केली, दाखव. काय केली. चिमुकलीची तयारी मी करून पूर्ण दिलेली हात वगैरे आहे. दाखवशील, हात तिला दाखव तर आवडलीच आहे हात दूर आणि दूर सगळ्यांना दूर पण दाखवशील आवडली आहे. आता तुम्ही सांगा कशी आहे तयारी आहे, कशी वाटली आमच्या चिमुकलीची तयारी. हे असं वगैरे कर. परत तिचं शूट करता करता तिला आम्ही म्हणत होतो अशी हात ठेव, तशी हात ठेव, अशी फोटो काढ, तशी साडीचा फोटो पल्लू करून काढ. असं कर. तिला सांगत त्या होतो साईडनं, त्या आम्ही साईडनं, त्या साईडनं, असं त्या पल्लू साईडनं. कर, तसं ते ताई सांगत होत्या तिला असं कर तसं कर. ती तशीच करत होती आणि आता एक गोल ती पण राऊंड मारशील, खुश आहे. राऊंड मार, राऊंड. तुम्ही पाहू शकता. तिला पण असं लुक देणे, फर्स्ट टाइम ती तयारी केलेली आहे. लगेच फोटोशूट झाले मग आमचे. मग आम्ही गेलो फोटो काढायला बघा. आणि नंतर डान्स बघू शकता. डान्स केला मग सगळे भाऊ लोकांनी डान्स केलेला आहे. सगळे मित्रमैत्रिणी वगैरे डान्स आहे. मग आता लेडीजचा डान्स, आमचा लेडीजचा डान्स सुरू आहे बघा तुम्ही. आम्ही बघू कसे नाचतो. ही आहे चिमुकली आमची नवरीबाई, ती डान्स करत आहे. बघा कशी डान्स. दुसऱ्या दिवशी मेकअप करायसाठी आलेले आहेत माझे फ्रेंड. बघा फ्रेंड माझं मेकअप करून देत आहे तिचं, माझ्या चिमुकलीचं. हा फर्स्ट टाइमचा लुक आहे, म्हणजे काहीच नाही. आता तिचं सुरू आहे मेकअप वगैरे, काय करते काय नाही. हळदीचं तर मेकअप मीच करून दिसते ना, थांब एक मिनिट. पहिले करून देत आहे. मशीनचं पावतं दे, मग मी करते, तुझ्या मम्मीला दाखवते ना. मशीनद्वारे काहीतरी ती मेकअप करत आहे. तुझ्या मम्मीला नाही माहित. तुझी मम्मी दिसत नाही असं ना, तुझ्या मम्मीचा चेहरा दाखवतो. तुम्हाला मेकअप आवडला तर तुम्ही ह्या ताईला ऑर्डर देऊ शकता. ह्या ताई ऑर्डर घेतात आणि बेस्ट तयारी वगैरे छान करून देतात. बघा मग तुम्हाला आता फुल तयारी झाल्यानंतर फोटो तर तुम्ही पाहू शकता. आमची चिमुकली फुल तयारी केल्यानंतर अशी दिसते. मी गेली हॉलमध्ये तयारी करायला. मला खूप वेळ लागला. मला परत लग्न पण नाही मिळाला आणि काही नाही. इकडे लग्न वगैरे लागलं होतं. नाही म्हणजे युट्यूबवर टाकते की नाही. हा जो आहे हा रिसेप्शनचा केला आहे, कारण की लग्न एकत्र. आता फोटो शूट आहेत. हे बघा मम्मी आहे, भाऊ आहे. मग थोडं बिदायचं वगैरे आहे. बिदायच्या वेळेस पण मित्रांनो मी नव्हती, त्याच्यामुळे मी तेवढं शूट नाही करू शकली. सॉरी.